फसवणूक झाल्यानंतर अतिविचार टाळण्याचे हे काही मार्ग. फसवणूक झाल्यानंतर गोष्टींचा अतिविचार न करणे कठीण होऊ शकते. यामुळे विचार वाढणे, आपत्तीजनक परिस्थिती आणि गंभीर चिंता किंवा नैराश्य येऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्याकडून करू शकता. फसवणूक झाल्यानंतर जास्त विचार करणे कसे थांबवायचे ते पाहूयात. ते पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका. नंबर 1, तुम्हाला दुखापत झाली आहे हे स्वीकारा. त्याला थोडे सामर्थ्य लागू शकते, परंतु आपण दुखावलेले आहात हे स्वीकारणे आणि यामुळे एकट्याने जाणे आपल्याला वाईट वाटते हे ठीक आहे. फसवणूक आणि विश्वासघात करणे ही एक हृदयद्रायक गोष्ट आहे, म्हणून ती स्वीकारण्यासाठी आणि त्याच्याशी शांतता करण्यासाठी स्वतःला वेळ द्या. नंबर 2, सकारात्मक विचार. तुमचा त्यांच्यावरती विश्वास नसला तरीही सकारात्मक गोष्टींसह स्वतःला समजवणे ही एक चांगली उपचारात्मक सवय असू शकते, कारण तुमचे अवचेतन मन तुम्ही स्वतःला सांगत असलेल्या गोष्टींबद्दल नेहमी जागरूक असते. म्हणून स्वतःबद्दल चांगल्या गोष्टी सांगणे हा स्वतःला प्रेरित करणारा एक चांगला मार्ग आहे. नंबर 3, स्वतःला विचलित करा. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे मन एखाद्या गोष्टीचा अतिविचार करत आहे, तेव्हा बाहेर जाणे, गाणी ऐकणे, संगीत ऐकणे, काहीतरी सामान्य किंवा तुमच्या आरोग्यासाठी गुंतवणूक करणे हे स्वतःचे लक्ष विचलित करणे चांगले असू शकते. नंबर 4, आपल्या छंदांसह वेळ घालवणे. तुमचा अतिविचार तुमच्यावरती ताबा न ठेवता वेळ घालवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टी करणे, जे स्वयंपाक करण्यापासून पुस्तक वाचण्यापर्यंत किंवा लॉंग ड्राईव्हवरती जाण्यापर्यंत यातलं काहीही असू शकते. नंबर 5, नवीन लोकांना भेटा. जेव्हा तुम्ही डंपमध्ये असता तेव्हा नवीन लोकांना भेटणे तुम्हाला जगाची सकारात्मकता आणि ते तुम्हाला काय ऑफर करतात हे पाहण्यात मदत करू शकते. हे तुमचे लक्ष विचलित करू शकते आणि तुम्हाला नवीन मैत्री आणि नातेसंबंध तयार करण्यास मदत करू शकते, जे तुम्हाला संकटाच्या वेळी साथ देतात. नंबर 6, आपण सर्वोत्तम पात्र आहोत हे जाणून घ्या. ज्याने तुमची फसवणूक केली आहे ती व्यक्ती निघून जाणे चांगले आहे याची जाणीव जेव्हा तुम्ही गोष्टींकडे तार्किक आणि वस्तुनिष्ठपणे बघू लागता, तुमच्याशी एकनिष्ठ नसलेल्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात आले आहे याचा आशीर्वाद म्हणून घ्या, कारण तुमची योग्यता खूप जास्त आहे आणि तुम्ही जीवनातील सर्वोत्कृष्टतेचे पात्र आहात. नंबर 7, सकारात्मक विचारासह स्वतःला वेधून घ्या. तुमची फसवणूक कशी झाली याबद्दल तुम्ही सतत अतिविचार करत असता, तेव्हा स्वतःला अशा लोकांसोबत घेणे चांगले असते जे तुम्हाला अतिविचारांच्या अंतहीन चक्रात न पडण्यास मदत करतात आणि सतत समर्थन, प्रेम आणि काळजी यांच्याद्वारे तुम्हाला ट्रॅकवरती परत आणण्यास मदत करतात. नंबर 8, ध्यानाची सवय करा. नियंत्रण गमावणे आणि आपल्या अतिविचारांचे भरकटणे सोपे आहे. जेव्हा तुम्ही हे मन मुक्तपणे वाहू देऊन ध्यानाचा सराव करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या क्षणी तुम्हाला ते भरकटताना दिसले त्या क्षणी नियंत्रण ठेवा. ते तुम्हाला सध्याच्या क्षणी राहू देतील आणि अनावश्यक विचारांनी स्वतःला हरवू शकणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचा दिवस आनंदात जाओ. धन्यवाद.